नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल पनीरची भाजी। अगदी सोप्या अशा पद्धतीने तर बनवायला सुरुवात करूया वेळ न घालवता। तर इथे मी पनीर घेतलेला आहे। इथे घेतलेला आहे मी पॅन आणि पॅन मध्ये घातलेला आहे तेल। तर यामध्ये आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटं आपण असं गोल्डन होईपर्यंत छान असं पनीर फ्राय करून घेणार आहोत। तर मस्तपैकी गोल्डन फ्राय आपलं पनीर झालेलं आहे। इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत, तर बघूया आपण ते। तर दालचिनी घेतलेली आहे, काजू, 2 वेलची, लवंग, चक्री फूल, अर्धा चमच जिरे आणि 1 तेजपत्ता। तर याच पॅन मध्ये आपण छान फ्राय करून घेणार आहोत। तर त्याच तेलामध्ये आपण ते खडे मसाले आणि टोमॅटो, कांदा, कोथिंबीरचे देठ, लसूण, आलं हे सुद्धा आपण त्यामध्ये फ्राय करणार आहोत। तर मस्तपैकी आपले खडे मसाले सुद्धा फ्राय झालेले आहेत। तर या स्टेजवर आपण यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण, आलं आणि थोडे काजू घातलेले आहेत, कोथिंबीरचे देठ सुद्धा घातलेली आहेत। हे सुद्धा यामध्ये आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटे। 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आपण छान हे ग्राइंडिंग करून घेणार आहोत। तर सर्व मसाले आपले छान फ्राय झालेले आहेत। तर 2 ते 3 मिनिटांमध्ये छान फ्राय झालेले आहेत। तर थंड करून आपण छान याचा पेस्ट बनवून घेणार आहोत। तर सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत, छान आपण पेस्ट बनवून घेणार आहोत। तर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया। अशा पद्धतीची पेस्ट बनवून घ्यायची आहे। एवढा भारी सुगंध सुटलेला आहे या मसाल्याचा। एक वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, नक्कीच आवडेल तुम्हाला। इथे घेतलेला आहे मी एक पॅन आणि पॅन मध्ये घातलेला आहे 3 चमचे तेल। यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमच जिरे, त्यानंतर यामध्ये घालायची आहे ही पेस्ट। तर ही पेस्ट आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। छान 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायची आहे आपल्याला। तर इथं काही सुके मसाले घेतलेले आहेत। तर बघू शकता, लाल तिखट घेतलेला आहे 2 चमच, गरम मसाला घेतलेला आहे 1.5 चमच, हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि धने जिरे पावडर घेतलेली आहे। तर या ग्रेव्ही मध्ये आपण हे सर्व सुके मसाले घालणार आहोत। तुम्ही या जागी तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता किंवा पनीर मसाला सुद्धा मिळतो, तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। तर मी जे घरी अवेलेबल मसाले आहेत त्याच मसाल्याचं पनीर बनवत आहे। तर ही ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे। जेव्हा यामधलं सर्व तेल असं रिलीज होईल तेव्हा आपल्याला यामध्ये पनीर घालायचं आहे। तर यामध्ये मी काश्मीरी लाल मिर्च वापरलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घरचं सुद्धा लाल तिखट वापरू शकता। तर मिरची पावडर आपल्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता यामध्ये। तर या स्टेजवर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पनीर। तर तुम्ही इथे बघू शकता छान तेल रिलीज होत आहे। तर फ्राय केलेलं पनीर यामध्ये घालणार आहोत आपण। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं भाजीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, सुगंध तर अप्रतिम येत आहे। तर ही भाजी दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच खायला सुद्धा टेस्टी आहे। तर यामध्ये आपण आता मिक्सरच्या भांड्याला जी ग्रेव्ही बाकी आहे यामध्ये पाणी घालून थोडं आपण भाजीमध्ये घालणार आहोत। तर ही भाजी मी थोडी रस्सा टाइप बनवणार आहे। तर मिक्सरच्या भांड्याला आपली जेवढी ग्रेव्ही बाकी होती त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी मी भाजीला सुद्धा घातलेलं आहे। तर भाजी मी थोडीशी रस्सा टाइप बनवत आहे। जर तुम्हाला रस्सा टाइप भाजी आवडत नसल्यास तुम्ही पाणी न घालता सुद्धा ही भाजी छान अशी बनवू शकता, पण थोडं तरी पाणी घालावंच लागतं भाजीमध्ये, तेव्हाच हे मसाले छान असे शिजून येतात, फुलतात। तर इथं बघू शकता तुम्ही। तर यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला
साय घालायची आहे, अगदी फ्रेश साय घालायची आहे आपली दुधावरची. तर यामध्ये मी 3 ते 4 चम्मच दुधावरची साय घालत आहे. तर इथं बघू शकता मी साय घेतलेली आहे, अगदी फ्रेश आहे आणि निदान ही 4 चम्मच तरी असेल. तर ही साय यामध्ये घालायची आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीचं टेक्स्चर, चव अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच ही भाजी घरी सुद्धा तयार होते. तर इथं बघू शकता तुम्ही एकदम क्रीमी क्रीमी झालेली आहे. तर याला 2 ते 3 मिनिटं छान मंद गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी आपले 3 मिनिटं झालेली आहेत आणि भाजी सुद्धा छान अशी शिजलेली आहे. तर शेवटी यामध्ये आपल्याला कट करून लांब पातळ अशा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. अगदी फ्लेवरसाठी घालत आहे मी. आणि थोडीशी घालायची आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. अँड रेडी आहे आपली हॉटेल स्टाईल पनीरची भाजी. तर इथं टेक्स्चर बघू शकता तुम्ही, अतिशय छान असं आलेलं आहे. आणि एक वेळेस अशी नक्की ट्राय करा तुम्ही ही पनीरची भाजी घरी. अतिशय सुंदर होते आणि खूप छान लागते. तर सर्व करून घेऊया. तर रेडी आहे आपली पनीरची भाजी, अतिशय टेस्टी अशी आणि सो टेस्टी, मला तर खूप आवडते. तर कशी वाटली तुम्हाला पनीरची भाजी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.